बाहेरसारखा एकदम कुरकुरीत आणि चमचमीत समोसा घरी बनवायचा आहे, मग ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. एका टोपमध्ये 2 कप मैदा, ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे गरम तेल किंवा तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे पीठ जे आहे ते घट्ट मळून घ्यायचं आहे आणि 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. जिरे, बडीशेप आणि धने थोडे आपल्याला परतवून घ्यायचे आहे आणि त्याची चांगली बारीक पूड करून घ्यायची आहे. आता कढईत तेल गरम करून हिरवी मिरची, लसूण, आलं यांची पेस्ट टाकायची आहे. चांगलं परतून घेऊन मग त्याच्यात जिरे, धने, बडीशेपची पावडर टाकायची आहे आणि परत छान परतून घ्यायचं आहे. आता आमचूर पावडर टाकायची आहे. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि स्मॅश केलेले बटाटे व मटार आपल्याला घेऊन 3 ते 4 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसालेदार सारण तयार आहे. पिठाची लाटी आपल्याला लांबट लाटून घ्यायची आहे, मध्ये कट करून घ्यायचा. एका भागाचा कोन बनवून त्यात जे आपण सारण बनवलेलं आहे ते भरून घ्यायचं आणि कडा पाण्याने सील करून घ्यायच्या. आता समोसे मंद आचेवर मस्त सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तयार आहे आपले गरमागरम आणि टेस्टी समोसे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.